आज कृषी मंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पहिला दिवस माझा दौऱ्याचा आहे। दौऱ्यामध्ये मी माझे मित्र कल्याणराव पाटील यांच्या दारावर जाण्यासाठी खऱ्या अर्थानं दौरा घेतला होता। परंतु लासलगावला आल्यानंतर आशिया खंडातली सर्वात मोठी मार्केट कमिटी बाजार समिती आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात तिथं भेटलो नाही तर कदाचित वेगळा अर्थ या ठिकाणी लोक काढतील आणि म्हणून जाणीवपूर्वक भेटीसाठी आलो। सभापती बाळासाहेब क्षीरसागर आणि यांच्या संचालक मंडळाने आमच्या राजीव डोकरे या सर्व संचालक मंडळाने आग्रह केला की 5 मिनिटं आम्हाला सत्काराला वेळ द्या आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आलो आहे। हे सर्व होण्याच्या अगोदर म्हणजे खाते वाटप होण्याच्या अगोदर मंत्रिमंडळ एक शपथविधी घेणे एक्सपान्शन होण्याच्या अगोदर हाऊसमध्ये अनेक आमदारांनी या 20% MEPच्या संदर्भामध्ये खूप वेळा त्याचे विचार त्या ठिकाणी मांडलेत। आपल्या निफाड तालुक्याचे आमदार मान्य दिलीप काका बनकर यांनी फार आग्रहास्तव काकांना सांगून आणि कांद्याच्या प्रश्नावरती लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केलेली आहे। त्यानंतरच मी रात्री परतीच्या प्रवासात असताना रात्री अचानक 11 वाजता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केलं आणि त्या खातेवाटपामध्ये माझ्या वाट्याला या ठिकाणी कृषी मंत्रीपद आलं। खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या तिघांनी खूप विचार करून कदाचित ही जबाबदारी माझ्यावर टाकली असावी। कारण कृषी खातं हे काही त्याचं फार सोपं खातं नाही आहे, पण यामध्ये हा काटेरी मुकुट आहे आणि 24/7 या शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये राहावं लागतं। कारण त्यामध्ये शेती हा व्यवसाय इतका अडचणीचा झालेला आहे की सातत्याने वातावरणामध्ये होणारे बदल, त्याचप्रमाणे निसर्गाचे होणारे बदल, रोगराईचे प्रादुर्भाव, मार्केटमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नाचं या ठिकाणी परतावा आणि उत्पादन खर्च या सगळ्या गोष्टींचा खूप मोठी तफावत या ठिकाणी निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच वेळा असंतोषाला शेतकऱ्यांच्या आम्हाला सर्वांना लोकांना सामोरं जावं लागतं। परंतु त्यांचा दोष नाही। त्याच्या ठिकाणी मी जरी असलो, तुम्ही जरी असलात तरीसुद्धा 4-6 महिने वर्षभर शेती घसायची, करायची, भांडवल टाकायचं आणि तर कवडीमोल किमतीमध्ये जर हा उत्पादित केलेला माल विकायचा असेल तर कोणालाही त्या ठिकाणी राग आणि असंतोष तर उफाळून येणारच आहे। त्यामुळे त्यांचा काही दोष आहे असं मला वाटत नाही। परंतु या संदर्भात धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल आणि हा धोरणात्मक निर्णय घेत असताना राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांसमोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन आणि केंद्र सरकारशी या बाबतीत विचारविनिमय करावा लागेल। त्याशिवाय याच्यातून मार्ग लवकर निघणार नाही। परंतु माझी भूमिका पहिल्या दिवसापासून अशी आहे की कायमस्वरूपी तोडगा कसा काढता येईल या सगळ्याच गोष्टीमध्ये। आपण तर फक्त कांद्याची गोष्ट या ठिकाणी बोललो, पण कांद्याच्या पलीकडे जाऊन अनेक पिकं आहेत, त्या पिकाच्याही कमी जास्त प्रमाणात फ्लक्च्युएटिंग या ठिकाणी रेट आणि वातावरणामुळे काही सारखी अडचणीची परिस्थिती, अस्थिर परिस्थिती जी निर्माण होते त्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल। परंतु राज्य सरकारने विम्याच्या माध्यमातून एक चांगला आधार, चांगले मदत या आमच्या शेतकरी बांधवांना केलेली आहे। नाही तर ही गोष्ट खरी आहे, कुठलीही योजना आली की त्याच्यामध्ये फायदा आणि गैरफायदा दोन्ही प्रकार असतात, नाण्याला 2 बाजू असतात। त्याप्रमाणे फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांनी, जेन्युइन शेतकऱ्यांनी त्याचा भाग घेतला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे। परंतु गैरफायदा घेणारे जे कोणी लोक असतील त्यांना शोधून आणि त्यांच्यावरती पण कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या सगळ्या योजनांना आता योग्य असा प्रतिसाद किंवा या योजना सक्सेस या ठिकाणी होणं हे जरा थोडंसं दुरापास झालेलं आहे। पण त्याला महसुलाच्या खात्यांना, महसुलाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन त्याची ऑनलाईन कनेक्टिव्हिटी कशी करता येईल, शेतकरी नक्की कोण, नक्की जमीन कोणती शेत जमीन आहे हे व्हेरिफिकेशन करून आणि त्याला पैसे वाटप कसे करता येईल तोही विचार माझ्या मनामध्ये आहे। अहवाल आपल्याकडे पोहोचलेले आहेत कृषी विभाग, मी अजून मला माहीत नाही, मी त्यामध्ये अजून लक्ष घातलं नाही। अहवाल आले की नाही मी पाहिलं नाही, आलं तर मी त्याच्यावर कारवाई करायला लगेच सांगेल, तो काही विषय नाही। परंतु अजून मी खात्याचा कारभार पण स्वीकारलेला नाही आहे, अजून मी कुठे काहीही ऑफिशियली या ठिकाणी अजून माहिती घेतलेली नाही आहे। त्यामुळे जे काही व्हायचं ते 1 महिना 2 महिन्यानंतर मला हळूहळू त्यामध्ये माहिती घेऊन त्याच्यानंतर मी त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो। आणि माझी भावना हीच आहे की मी शेतकरी मुलगा आहे आणि मला शेतकऱ्याचे दुःख मला माहिती आहे। कसे असलं तरी मी फार प्रतिकूल परिस्थितीमधून पुढे गेलेलो आहे, संघर्षातून पुढे गेलेलो आहे। कार्यकर्ते मला माहिती कसं आहे, ग्रामपंचायती काय ते माहिती आहे, जिल्हा परिषद माहिती आहे, शेतकरी माहिती आहे। त्यामुळे माझ्याकडं अनुभव प्रचंड आहे। या अनुभवातून मार्ग कसा काढता येईल ते बघू। माझ्या मतदारसंघामध्ये मी अनेक वेळा अनेक गोष्टीमध्ये मार्ग काढलेत
तसंच मला राज्याच्या या कृषी खात्यामध्ये मार्ग काढणं काय फारसं अवघड आहे असं मला वाटत नाही. 100% त्यातून मार्ग निघेल. वेट अँड वॉच, सगळं एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. त्या संदर्भात सकाळीच मला एका चॅनलवाल्याने विचारलं. आता दानवे साहेबांनी जी माहिती घेतली आहे ती माहिती त्याचे पंचनामे झाले की नाही, किती एकराची पंचनामे झाले, नुकसान किती झालं, कुठल्या भागात झालं, या सगळ्या गोष्टी मला त्याच्यातून जाणून घ्याव्या लागतील. अजून पंचनामे केले की मी कलेक्टरशी बोललो नाही. त्यामुळे मला एकदा वस्तुस्थिती आणि परिस्थिती दोन्ही एकत्र मला जाणून घेतल्याशिवाय मी त्याच्यावर काही भाष्य करणं योग्य होणार नाही. पण जर काही त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल तर कॅबिनेटवर चर्चेला विषय आणून आणि त्यातून काही धोरणात्मक निर्णय घेता तर निश्चितपणे घेणार. असं काही दादा बोलले असतील असं मला वाटत नाही. पण जरी बोलले तर ती वस्तुस्थिती आहे, लपवायचं काय कारण आहे? बहुमत आहेच ना, सगळ्या जगाला माहिती आहे बहुमत आहे. मग काय त्यात काय वेगळं काय? बहुमत आहेच. तिन्ही पक्षाची बंपिंग मेजॉरिटी, थंपर मेजॉरिटी आहे. त्यामुळे तसं काही विचार करण्याचं कारण नाही. आणि इथं कोणाच्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी किंवा व्यक्तीची बाजू लावून धरण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो नाही. माझे मित्र आहे, माझं या लासलगावशी माझा कायमचा संबंध आहे. मी माझ्या वाडवडिलांपासून या मार्केटमध्ये अगदी आमची गुऱ्हाळं होती, जेव्हा गूळ या ठिकाणी आम्ही विकलेला आहे. त्यामुळे आमचे लासलगाव ही आमची बाजारपेठ होती त्यावेळेस. हे सगळे मोठमोठे व्यापारी हे त्या काळापासून म्हणजे माझ्या आजोबा पंजोबापासून या ठिकाणी आमच्याबरोबर संबंधित आहे. त्यानंतरच्या पिढीमध्ये येणारे, महाविद्यालयामध्ये शिकणारे सगळे मुलांचं, परिवारांचं माझं डायरेक्ट रिलेशन आहे. त्यामुळे इथं मला हे माझ्या हक्काची बाजारपेठ आहे, हे माझं हक्काचं गाव आहे असं मी समजतो. हे बघा, माझ्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना सर्वांगीण संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये ज्या काही निर्णय घेण्याच्या गरजा आहेत किंवा ज्या काही गोष्टी येतील त्या 100% पूर्ण होतील. आणि मी पूर्ण केलं सांगत नाही. आपल्याला माझा अनुभव माहीत नाही. माझ्या मतदारसंघातल्या जनतेला विचारा. मी जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो. त्यामुळे अनावश्यक घोषणा करत नाही, अनावश्यक काही पण सांगत नाही. मी आत्ताच सांगितलं आहे की मी अजून चार्ज घ्यायला सुद्धा गेलो नाही. त्यामुळे मी काहीही माहिती न घेता बोलणं हे चुकीचं होईल. थोडा मला पूर्ण माहिती घेऊ द्या, नंतर मी बोलेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.